जीएसटीची नोटीस आल्यानंतर दंड व्याज टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी जीएसटी संबंधित तांत्रिक बाबींची पूर्तता करावी, असे प्रतिपादन जीएसटी तज्ज्ञ आदित्य सुरते यांनी केले. इन्कम टॅक्स अँड सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गुजराती भवन येथे जीएसटी व इन्कम टॅक्स या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली. यात सीए सुरते यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील फुरडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. याप्रसंगी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर इन्कम टॅक्स अँड सेल टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विनायक नगरकर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट किसन बिल्ला, सेक्रेटरी विकास कोडमूर, व्हाईस प्रेसिडेंट ॲडव्होकेट के.डी. बिल्ला, ॲडव्होकेट विनोद मस्के उपस्थित होते. सुरते म्हणाले, जीएसटीच्या बाबतीत अनेक व्यापाऱ्यांकडून दिरंगाई होते. परिणामी त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जीएसटीची नोटीस आली की व्यापाऱ्यांनी तत्काळ कर सल्लागारांना ती नोटीस दाखवणे आवश्यक ठरते. कर सल्लागारांनी ही नोटिसीचा अभ्यास करून विहित वेळेत त्याचे उत्तर पाठवावे, असेही श्री सुरते यांनी यावेळी बोलताना म्हणाले. रविवारी दिवसभरात बांधकाम व्यवसाय आणि विकासकांसाठी जीएसटी या विषयावर ॲडव्होकेट प्रकाश पटवर्धन, इन्कम टॅक्स, टीडीएस अँड कॅपिटल गेन या विषयावर डी.एस. दंदग्वाल, शासनाकडून नव्याने आलेल्या जीएसटी बाबतच्या सूचना या विषयावर ॲडव्होकेट सुहास पाध्ये यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. Solapur is one of the largest city in the southern Maharashtra and the fourth largest city in the entire Maharashtra. Solapur is famous for the mattresses, power looms and meat industries. The Solapuri chaddars and the towel Shenga chutney are the world famous. Solapur is the well connected with the major city of Maharashtra. जीएसटीचा हा एकच उद्देश आहे की ज्ञान देणं प्रॅक्टिशनर्स लोकांच्या डिफिकल्टीज. मला अभिमान वाटतो सांगायला तुम्हाला की आम्ही परवाच मी याच्या आदल्या दिवशी म्हणजे सेमिनारला लातूरला यायचं होतं आणि वॅट ॲम्नेस्टी स्कीम 2023 जी शासनाने आणलेली आहे. काही 5 पुस्तकाची सिरीज बुक सिरीज जीएसटीवर काढली होती, शॉर्ट पब्लिकेशन ज्याला आम्ही म्हणतो. तुमच्या विविध प्रॅक्टिससाठी आपल्या म्हणजे जसं मेंटेनन्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट आहे, आरसी कॅन्सलेशन आहे, तर त्यासाठी काय प्रोविजन आहे त्यासाठी माहिती देण्याची एक सेपरेट पुस्तिका आम्ही काढलेली आहे, ती सुद्धा इथे अवेलेबल आहे. हा जे गव्हर्नमेंटचे जे पर्पज आहे म्हणजे हाऊसिंग फॉर मिडल क्लास, लोअर क्लास किंवा हाऊसिंग फॉर पुअर क्लास ह्या कॅटेगरीमध्ये जर त्यांनी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट जर बांधले तर त्याला त्या 10 लाखाच्या प्लसमध्ये तो येऊ शकतो. म्हणजे समजा एखादा प्रोजेक्ट त्यांनी 5 एकरामध्ये मी करीन असं जर गव्हर्नमेंटकडे प्रपोज दिलं तर ती 5 एकराची सूट त्याला मिळत होती. आता याच्यामध्ये काय व्हायचं की लँड ओनरकडे पैसे नाहीत, सो तो इन्व्हेस्टर शोधला. सो इन्व्हेस्टर अँड लँड ओनर कम टुगेदर अंडर द जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट अँड दे अप्रोच टू द गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट त्यांना मान्यता द्यायची आणि मग ते प्रोजेक्ट व्हायचं. आता इथे काय होतं, लँड ओनर एक आहे, डेव्हलपर आहे, लँड ओनरकडे पैसे नाही आहेत, डेव्हलपरकडे लँड नाही आहे, सो दे कम टुगेदर. पण याच्यामध्ये लँड ओनरचे राईट्स कुठेही जात नाही. लँड ओनरची जमीन राहते. लँड ओनर स्वतःच्याच जमिनीत ते करत असतो. डेव्हलपर हा फक्त तिथे येतो जेव्हा आपण त्यांचा सातबारा बघितला तर सातबाऱ्यामध्ये लँड ओनरच्या जागी डेव्हलपरचं नाव येत नाही, इतर हक्कामध्ये डेव्हलपरचं नाव येतं. या प्रसंगी सहसचिव ॲडव्होकेट सागर अरकाल, ॲडव्होकेट एम.पी. कोरलकर, ॲडव्होकेट ए.जे. शहा, ॲडव्होकेट व्ही.एस. कोनापुरे, ॲडव्होकेट एम.के. पाटील, ॲडव्होकेट एस.एस. कोणशिरसगी, ॲडव्होकेट आर.एम. हिरेमठ, हिद्रिस बागवान, ॲडव्होकेट एस.एस. लोणी, ॲडव्होकेट के.के. नागर, ॲडव्होकेट ए.डी. अंदोरे, व्ही.जी. पाटील, ॲडव्होकेट यू.एन. सामलेठी, ॲडव्होकेट बी.एस. श्रीचिप्पा, ॲडव्होकेट यू.एस. देसाई, ॲडव्होकेट एम.ए. दुरुकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट विनायक नगरकर यांनी केले. सूत्रसंचालन ॲडव्होकेट बी.एस. श्रीचिप्पा, ॲडव्होकेट उज्ज्वल सामलेठी, ॲडव्होकेट मोहसिन दुरुकर यांनी केले. तर शेवटी आभार ॲडव्होकेट विकास कोडमूर यांनी मानले.